सकाळच्या सत्रामध्ये आपण काही वेळ घालवणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 43 ते 48 वचन आहे, मी वाचतो. आणि 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणी एक बाई, जी आपली सगळी उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून कोणाकडूनही निरोगी होईना, तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठास स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला. मग येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? तेव्हा सर्वजण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्या बरोबर होते ते त्याला म्हणाले, हे गुरु, समुदाय दाटी करून तुला चेंगरीत आहेत. तेव्हा येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले आहे हे मला समजले. या ठिकाणी आम्ही बऱ्याच गोष्टी छोट्याशा संदर्भामध्ये आम्हाला बघायला मिळतात. प्रथम एक गोष्ट, प्रियानो, जी स्त्री आहे ती 12 वर्षापासून रक्तस्रावच्या पिढीमध्ये आहे आणि तिने आपला सर्व पैसा आजारासाठी खर्च करून टाकला, परंतु तिला बरे होता आलं नाही. नंतर आम्ही एक गोष्ट पाहतो तिच्या जीवनामध्ये की ती म्हणाली होती की मी याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवली तरी मी बरी होईन. आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, तिने स्पर्श केला आणि ती बरी झाली. चौथी गोष्ट आम्हाला बघायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मला कोणीतरी स्पर्श केला कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले. प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा नाना प्रकारच्या पिढीमध्ये त्रस्त असतो. आमचं जीवन यामध्येच गुरफटलेलं असतं. आम्हाला चैन पडत नाही, आम्हाला शांती मिळत नाही, समाधान होत नाही. ह्या परिस्थितीमध्ये आम्ही हतबल होतो. जशी ही स्त्री हतबल झालेली आम्हाला पाहायला मिळते. तिच्याजवळ जे होतं ते तिने सर्व खर्चून टाकलेले आम्हाला बघायला मिळते. परंतु एक गोष्ट जमेची तिच्या बाजूकडून आम्हाला बघायला मिळते की ती प्रवेश ख्रिस्ताविषयी ज्यावेळेस तिने ऐकलेलं होतं आणि प्रवेश ख्रिस्त त्या ठिकाणी आला, त्या ठिकाणी तिने मनामध्ये दृढ निश्चय केला की मी याच्या वस्त्राला जरी शिवले तरी बरी होईल. त्यामुळे विश्वास किती महत्वाचा या ठिकाणी. आमच्या अंतःकरणामध्ये जर विश्वास आहे आणि प्रभू हे सर्व बरे करेल असा विश्वास धरून आम्ही ज्या कशासाठी आम्ही प्रयत्न करतो, परमेश्वर नक्की त्यातून आम्हाला सहाय्य करतो. म्हणजे की ज्या प्रकारे या स्त्रीने आपल्या कृतीतून केलं, ती दाटीमध्ये चेंगराचेंगरी होत होती. पेत्र म्हणतो की दाटी किती आहे, लोक आपणाला चेंगरीत आहे. आणि ती स्त्री देखील त्याच गर्दीमध्ये होती, त्या चेंगराचेंगरीमध्ये अडकलेली असेल कदाचित, परंतु कसे तरी करून तिने मार्ग शोधला, मार्ग काढला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्रापर्यंत ती गेली आणि तिने स्पर्श केला आणि तिने अनुभवलं की मी बरी झाली आहे. प्रियानो, आणि ज्यावेळेस ती शिवली त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला हे कळलं, मला कोणीतरी स्पर्श केला कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे आणि त्याचं सामर्थ्य आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये पुरेसं आहे. ज्या परिस्थितीमध्ये ती स्त्री होती ती प्रभूकडे ज्यावेळेस आली, त्यातून प्रभूचं सामर्थ्य ज्यावेळेस ते निघालं, त्यावेळेस किती रोग जुना असू द्या, 12 वर्ष. आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात. वर्षोनवर्ष त्या समस्येमध्ये, त्या दुःखामध्ये, त्या क्लेशामध्ये आम्ही अडकलेलो असतो. काही केल्याने आम्हाला त्यातून बाहेर पडता येत नाही, जसं की आज स्त्रीच्या जीवनामध्ये आम्हाला बघायला मिळतं. परंतु प्रभू सामर्थ्याने भरलेला आहे. प्रभूकडे ज्यावेळेस कोणी येतं, प्रभू त्याला सोडत नाही, टाकत नाही. प्रभू त्याला सहाय्य करतो.
कारण त्याच्यात सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्यामुळे फिरवून आम्हाला बघायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्याच्यातून सामर्थ्य निघालं त्यावेळेस सभेवर त्याने नजर टाकली. ज्यावेळेस प्रियानो आमच्या जीवनामध्ये देव आम्हाला आशीर्वादित करतो, आमच्या संकटातून आम्हाला बाहेर काढतो, ज्यावेळेस आम्हाला आमच्या पिढीपासून प्रभू मुक्त करतो, त्यावेळेस आम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. प्रभूला ठाऊक होतं ज्या स्त्रीने मला स्पर्श केला आहे तिच्या जीवनातून देवाचं गौरव व्हायला, आणि म्हणून तिने प्रभूने सभेवर नजर टाकली. प्रभूला ठाऊक असताना सुद्धा प्रभू म्हणाला की मला कोणीतरी स्पर्श केला, कारण प्रभूला तिच्या मुखातून ती साक्ष वधवून घ्यायची होती. मला कोणी स्पर्श केला कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले. जर प्रभूचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे, प्रभूचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला सर्व संकटातून सोडवत आहे, तर प्रेरणा आम्हाला साक्ष देणे फार महत्वाचं आहे, साक्ष देणे फार गरजेचं आहे. थोडक्यात काय तर देवाचे आम्हाला मनापासून आभार मानले पाहिजे. ज्या संकटातून आम्ही बाहेर पडलो, ज्या दुःखातून आम्ही बरे झालो, ज्या पिढीपासून आम्ही मुक्त झालो, हे प्रभूच्या सामर्थ्यामुळे, आणि म्हणून त्याच्या सामर्थ्यानुसार आम्हाला त्याचे आभार मानले पाहिजे. आणि अशाच प्रकारे प्रभू आम्हाला ह्या सर्व स्थितीतून सोडवतो, त्यावेळेस आम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. त्याचप्रमाणे आपण योहानशु वर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्या ठिकाणी 38 वर्ष जो दुखणेकरी होता त्या शिलोच्या तळ्या बेथेसदाच्या तळ्याजवळ तो पाणी आणण्याची वाट पाहत होता, आणि त्याचा जवळचा कोणी नातलग नसल्यामुळे त्याला त्या तळ्यामध्ये उतरता येत नव्हतं. परंतु प्रभू ख्रिस्ताने त्याच्याकडे पाहिलं, प्रभूला त्याचा कळवळा आला आणि त्याला म्हटलं तुला बरे होण्याची इच्छा आहे काय, आणि त्याने ते उठतांचं सांगितलं. मग प्रभू म्हणाला की तू उठ आणि आपली बाज उचलून चालू लाग, आणि तो प्रभूच्या सांगण्यावरून उठला आणि लगेच चालू लागला. त्यानं तो बरा झाला, आणि बरा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या कृतीमधून एक गोष्ट आम्हाला बघायला मिळते, त्याने प्रभूच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तो निघाला, तो बरा झाला. परंतु थोड्या वेळाने थोड्या दिवसाने प्रभू येशू ख्रिस्त त्याला पुन्हा मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्याला तो गाठतो आणि म्हणतो की पहा आता तू बरा झाला आहेस, येथून पुढे पाप करू नको. आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारे कार्य करतो त्यावेळेस आम्हाला आमच्या प्रभूचा आम्हाला गौरव केलं पाहिजे, आणि प्रभूचं गौरव प्रियानो आमच्या जीवनातून दिसायला पाहिजे. हा 38 वर्ष दुखणेकरी ज्यावेळेस तो बरा झाला त्यावेळेस त्याने प्रथम प्रभूचं गौरव करायला पाहिजे होतं. आणि यहुद्यांनी त्याला विचारलं की तू बरा कसा झाला, आज शब्दात आहे, तुला बाज उचलून चालणे योग्य नाही. पण त्याने सांगितलं की मला ज्याने मला बरं केलं त्यानेच मला सांगितलं की तू बाज उचलून चालू लाग. तो कोण आहे मला ठाऊक नाही, कारण आम्हाला ठाऊक असलं पाहिजे तो प्रभू आहे. आम्हाला ठाऊक असलं पाहिजे की तो सामर्थ्य देणारा आहे, त्याच्यातून सामर्थ्य निघालंय. याच पुस्तकातून ज्यावेळेस आम्ही पाहतो लुकाचं शुभवर्तमान 17वा अध्याय 10 कुष्ठरोगी होते, आणि 10 कुष्ठरोगी असताना प्रभूकडे ते आरोळी करून बोलले, हे प्रभू आम्हावर दया कर, हे प्रभू आम्हावर दया कर. आणि ज्यावेळेस ते 11 ते पुढे आम्ही वचन पाहतो 12 पासून, आणि तो एका गावात जात असता 10 कुष्ठरोगी मनुष्य त्याला भेटले. ते दूर उभे राहिले आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु आमच्यावर दया कर. आणि त्यांना पाहून तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपणास यास खास दाखवा. आणि ते प्रभूच्या सांगण्यावर ते निघाले. त्यातून 10चे 10 रस्त्याने जात असताना वाटेमध्येच ते बरे झाले, आणि त्यातून एक जण
माघारी आला तो तर शोमरोणी होता आणि प्रभू ख्रिस्ताच्या पायाजवळ उपडा पडला आणि त्याने त्याचे आभार मानले. 15 वचन. आणि त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो असे पाहून मोठ्याने देवाचे गौरव करीत माघारी आला आणि तो त्याचे उपकार मानित त्याच्या पायाजवळ उपडा पडला. तो तर शोमरोणी होता. ज्यावेळेस आम्ही आमच्या संकटातून, आमच्या त्रासातून, आमच्या समस्येतून, आमच्या कष्टातून ज्यावेळेस आम्ही बरे होतो, त्यावेळेस ज्यानो आम्हाला देवाचं गौरव केलं पाहिजे, त्याचे आम्हाला आभार मानले पाहिजे. हा शोमरोणी होता आणि त्याने आभार मानण्यास प्रियानो एका क्षणाचा देखील विलंब केला नाही. जसं प्रियानो प्रभू ख्रिस्ताने त्यास आपल्याकडे आलेलं पाहून प्रभू म्हणाला की ते 10चे 10 शुद्ध झाले नव्हते काय, ते 10चे 10 बरे झाले नव्हते काय, आणि त्यातून हाच फक्त एकटाच माघारी आला, परंतु हा तर शोमरोणी होता. आणि मग बाकीचे 9 कुठे गेले? ते तर यहुदी होते आणि ते प्रभूचे आभार त्यांनी मानले. परंतु देवाची इच्छा आहे प्रियानो, प्रत्येक स्थितीमध्ये आम्हाला देवाचे आभार मानले पाहिजे, कारण तो सामर्थ्य देणारा, त्याच्यातून सामर्थ्य निघते आणि त्याच्या सामर्थ्यानुसार आम्हाला त्याचं गौरव करणं गरजेचं. आमच्या जीवनामध्ये प्रभूने अनेक प्रकारे कार्य केलेलं आहे आणि म्हणून त्यातून आम्हाला त्याचं गौरव केलं पाहिजे. याच संदर्भात मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 34 वचन आपण बघूया. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय 34 वचन. हा संदर्भ त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतो की तिने आपले सर्व काही खर्चले आणि ती बरी होईना, परंतु येशू ख्रिस्ताविषयी तिने ऐकले आणि ती बरी झाली, आम्हाला पाहायला मिळते. या ठिकाणी देखील प्रभू म्हणाला की माझ्यातून सामर्थ्य निघाले आहे. 5वा अध्याय 29 वचनामध्ये प्रथम वाचूया. तेव्हा लागलीच तिच्या रक्ताचा जरा सुकून गेला व तिला आपल्या शरीरात असा अनुभव झाला की आपण आपल्या पिढीपासून मुक्त झाला आहोत. मग लागलेच येशूने आपल्यातून सामर्थ्य निघाले आहे हे अंतरी जाणून दाटीमध्ये मागे वळून म्हटले, माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला. ज्यावेळेस देवाची इच्छा हीच आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या समस्येपासून, तुमच्या पिढीपासून, तुमच्या संकटापासून ज्यावेळेस तुम्ही मुक्त होता, बरे होता, त्यावेळेस आम्ही त्याचं गौरव केलं पाहिजे. आणि त्या स्त्रीविषयी आम्हाला हेच बघायला मिळते. प्रभूने पाहिलं, मला कोणीतरी स्पर्श केला, माझ्यातून सामर्थ्य निघालं, आणि मग त्यांनी त्या स्त्रीकडे नजर टाकली. त्यावेळेस ती धावत, म्हणजे भीत आणि कापत ती त्याच्या पुढे उपडी पडली आणि तिने त्याला स्पर्श, तिने त्याला सर्व काही जे आहे ते खरे सांगितले. ते 30व्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं. आणि मग तेव्हा ती बाई आपल्याला काय घडले हे जाणून भीत व कापत व त्याच्या पुढे आली व त्याच्या पुढे उपडी पडली व तिने त्याला सर्व काही खरे सांगितले. मग येशूने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा व आपल्या पिढेपासून बरी झालेली अशी राहा. बरी झालेली अशी राहा आपल्या पिढेपासून. आम्ही सदैव देवाचे आभार मानित असले पाहिजे. आम्ही आमच्या पिढीपासून बरे झालेले आहोत हे आम्ही आठवलं पाहिजे आणि देवाला आम्ही गौरव द्यायला पाहिजे. देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही तुमच्या या पिढीपासून तुम्ही बरे झालेले आहात. आणि म्हणून पौल देखील आम्हाला कलसेकराच्या पत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो 3रा अध्याय आणि 15 वचनामध्ये, त्या ठिकाणी 15 वचनामध्ये, आणि देवाची शांती जिच्याकरिता तुम्हास एका शरीरात बोलावलेही आहे, ती तुमच्या हृदयामध्ये अधिकार करो आणि तुम्ही उपकार मानणारे असत जा. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शांती प्राप्त करून दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याच्यात शांतीमध्ये राहण्यासाठी बोलावले देखील आहे.
आणि एवढंच नाही तर ती शांती तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये राहण्यासाठी देखील प्रभूने आम्हाला सहाय्य केलेलं. आणि तुम्ही उपकार मानणारे असंच जा. आम्हाला प्रभूचे फार उपकार मानणारे असले पाहिजे. थोडक्यात काय तर आम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. प्रभूची इच्छा हीच आहे की आम्ही सर्व गोष्टीमध्ये ज्या ज्या स्थितीतून प्रभू आम्हाला बाहेर काढतो त्यावेळेस आम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. कारण प्रभूने आम्हाला त्याचं गौरव करण्यासाठी आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याचं सामर्थ्य ओतलेलं असतं. आणि त्याच्या सामर्थ्याने ज्यावेळेस आम्ही आमच्या संकटातून बरे होतो त्यावेळेस आम्ही त्याचं आभार मानलं पाहिजे, त्याचे उपकार मानले पाहिजे. आम्ही कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ नाही, कृतज्ञ असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे प्रियानो खरंच बऱ्याच वेळेस आम्ही थोड्या थोड्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आणि परमेश्वर प्रभू आमची प्रार्थना ऐकतो आणि आमच्या संकटातून आम्ही मुक्त झालेला असतो. परंतु अनेक वेळा आमच्या धावपळीच्या जीवनामध्ये आम्ही त्याचे आभार मानण्यासाठी विसरून जातो. हे फार गरजेचं आहे. प्रभूने त्या स्त्रीकडे ज्यावेळेस पाहिलं त्याला पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो हाच होता की हिने आपल्या मुखातून प्रभूचं गौरव पाहिजे केलं पाहिजे. आणि म्हणून ती आपलं सगळं काही तिने वृत्त असं सांगितलं आणि त्याचं गौरव केलं. तो कुष्ठरोगी होता. 909 10 बरे झाले परंतु 9 माघारी गेले. पण हा एकटाच मात्र प्रभूकडे आला. त्याच्या पुढे उपडा पडला. उपडा पडणे स्त्रियांनो फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आमच्या संकटातून आम्ही बरे होतो त्यावेळेस आम्हाला प्रभूचं गौरव केलं पाहिजे. आणि देवबाप खरंच आम्हाला या सर्व स्थितीमध्ये सहाय्य करतो. देवबाप आम्हाला सर्व संकटातून सोडवतो. आम्हाला त्याचे गौरव मानले पाहिजे. प्रभूने आमच्या जीवनामध्ये अनेक अद्भुत कृत्य केलेले आहे. आम्ही प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. देवाला धन्यवाद. आणि पुन्हा एकदा या संधीबद्दल देखील आम्ही प्रभूचे आभार मानतो. बंधूचे देखील आभार मानतो. मंडळीचे देखील आभार मानतो. प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो. प्रत्येक स्थितीमध्ये आम्हाला त्याचे आभार मानले पाहिजे. धन्यवाद.